एअरपोर्टचा वाटोला माझ्या लाडक्या मैत्रिणी गर्लफ्रेंड म्हणजे खिशातले पैसे संपतील तीसाठी असंच पुढे जा म्हणजे. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वप्न पूर्ण झाली आणि चालले डिझेल आणायला. हे बघा, सकाळी पण होत्या माझे मागेच धावतात दोघं पण टेस्टिंगसाठी वाटला घरी चालले. ए वाटाणे का टेस्टिंगसाठी बाटला चालवले याला. बघू, या पाण्याची चव चांगलीच असणार. ब्रँड आहे ना म्हणून. एकटाच झाला गाडीचं काम होतं. मस्त की चाललेलं शूटला कपडे रेसिंग मारून. तो बाकी गेला फॅमिलीला घेऊन एकवीर प्लॅन. फसव्या बुवा का आलं ज्यूस प्यायला. फसव्या बुवा आहे, नावाला बुवा आहे. दुसरी डिलेवरी घेऊन चाललेलो आहे जारची. जारवाले पण आहे भाई डिलेवर बॉय. कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. गावातच आलो आहे जार घेऊन लग्नाच्या इकडे. आता चाललोय फ्लॅटवर जेवायला, पण फ्लॅटवर कोणच नाही म्हणून स्वतः वाढून जेवायला लागलाच. गरम पण लय होतंय आणि परत संध्याकाळी 4-5 वाजता जायचे. गाडीचा फोगलॅम्प तुटला आहे, त्याचं ब्रॅकेट बसवायला जायचे. आणखी लगेच शुक्रवारी जायचे त्र्यंबकेश्वरला. तिथं लावलेला आता फोन तर भाई मी येतोय म्हणून. ते बोलला ये भाई सेटिंग लावून ठेवतो. ती सेटिंग काय ना दर्शनाची काय पण विचार करशील. खतम, बाय बाय टाटा. फक्त चिकन बनवले मस्त आहे की. आंबा कापला मस्त आहे की. बोललो जेवतो. घरी कोणच नाही, मज्जा आहे माझी एकट्याची जात. गाडीची फोगलॅम्प तुटला एक साईडचा, मग त्याच्यासाठी ब्रॅकेट आणलाय. ते चाललंय टाकायला. आणि मी ब्लॉगमध्ये फोटो टाकीनच आपले नवीन बिझनेसचा कार्डचा. तर तुम्ही नक्कीच कोणाला पनवेलमध्ये हवा असेल तर नक्कीच सांगा. जास्त लांब नका, कारण की आमचा ड्रायव्हर जरा नवीन आहे म्हणून. जरा फोगलॅम्प तुटलाय तोच बसवायला आलतो. या साईडचा नीट आहे. आणि बघा किती मोठा धक्का बसला आहे. कंप्लीट वर्ष झालं आणि त्याच दिवशी खूप मोठा धक्का बसलाय गाडीला. बस नाही म्हणून तरी नवीन आणलं 2. पण आधी याच्यावर ट्राय करतो बसतं का बघतो. नुसतंच काल ते नवीन 2 कापू म्हणून जुनं आहे त्यांनाच कापून बघतो. तेच नुसतं त्याला वर्षी दाबतोय बस, दुसरं काय नाही. त्याला आम्हालाच देवाने पोरी नाही पटवून दिल्या तर काय समजा नाही काय बोलायचं. आता जाऊ दे. आल्यावर डिझेल टाकायला डिझेल फुल करून घेतो म्हणजे परवा जायला टेन्शन नको. आणि पका बाप को भेज, तेरे बस की बात. तो हे तुम्ही समजू शकता कोण येतो यो. यांची मग फुकाट डिझेल टाकून पाला तर डिझेल फुल करून घेतं येतं म्हणा. पण म्हणजे उद्या काय झालं तर टेन्शन नको. इथं कशी होणार आहे म्हणा. कशी का सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. डिझेल टाकला गाडीमध्ये चालतो घरी. मस्त की फ्रेश होतो. इथंच आता आमच्या खांदा कॉलनीमध्ये खूप सुंदर रात्री हे होतं. आता पण इथं पूजन चालू आहे बघा. आमच्या घरच्या काय फिरायचं आज याच घेतले काय समजा ना. आता चालल्या परत सगळीजण पिक्चरला. म्हणजे आज रात्री पण एकट्यालाच वाढून जेवायला घ्यायला लागेल. तू पण चालली बाय मम्मीची पार्टी. Command not recognized. कुठे चालली Please तू? repeat. हाय कर बाय कर ना. बाय कर बाय कर बाय. पादे Command ना. not recognized. Pade. VR session ends. ब्लॉग अपलोड केला आणि ब्लॉग कुणी कमेंट केली ती बघायला गेलो तर एका भावाने मला कमेंट केली ती, भावा असंच पुढे जा. म्हणजे कमेंट केली ती का असाच पुढे जा. तर भावा तुझा मनापासून धन्यवाद. मला खूप बरं वाटलं अशी कमेंट वाचली. असेच मला सपोर्ट करा. आता चालले आहो बड्डेला. लोकेश भाईच्या बहिणीच्या इथं बड्डे आहे तर आपल्याला पण बोलवले म्हणून बोललं जाऊ दे. पण लाजलंय वाटतं तिथं ब्लॉग बिग शूट करायला. हे चाललं इस्त्री मारायला. अजून इस्त्रीच मारतात 2 जण. बघू काय होतं आता. आता आम्ही आलो बड्डेला. घेतो उंदराची पण 5वी नाही सॉरी सगळ्यांना आधी आले फॅमिलीला घेऊन. उंदराच्या 5वीला पण सगळ्यांना आधीच जातं. मना वाटतंय बघितलं आज.
कुठे कसे कसे मॅजिकली दाखवते बघूयात. समथिंग फ्रॉम नथिंग म्हणजे की काहीच नसताना बरंच काही होणं. थँक्यू. त्याचा कार्यक्रम उरकला मस्तपैकी जेवढं मुंडी आणि वजडी होती दाबून काम काढलं. दीड भाकर खाली तरी अजून काय बी खायचं मन आहे. बघू लोकेश दादाची कृपा असल्यावर ती पण पूर्ण होईल. चला भावांनो फायनली झाला डिसिजन फिक्स. बाईला माझ्या दया आली जराशी करतं चल तू उपाशी तू जेवला नाही ना ते करतं तिनं भाकरी लोलवतं पण तिथं तुम्ही धीर लोलवले म्हणून करतं चल खायला घालतं तुला काय ते बाबा देव पावला. तू कधी घालशील? मी नाही घालणार बाबा माझ्या खिशातले पैसे संपतील. भावांनो या तुम्ही पण या कॅफेला तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन. माझे का नाही गर्लफ्रेंड म्हणून मी एकटाच आले. मस्तपैकी टोलवतो एकदम पक्का खातो. या दिवसापासून मन होतं यो खायचं म्हणून तुम्हाला दाखवतोच काय काय मागवले ते. या तुम्ही पण नक्कीच तुमचे गर्लफ्रेंडला घेऊन. एवढाच आलेला आहे अजून मागवले तो बाकी यायचं त्याने बरं हाना पटापट आधीच पक्की भूक लागली. एकच नंबर जबरदस्त आहे. मस्त आहे ना स्पायसी. यान का 20 टाकलेलं आहे बघ मारून कापला ना अजून तरी ओपन घेऊ थांबा भावसानो माणूस यावं या ना काय रे चौकशी आहे. आता प्रश्न पण आहे म्हणून यो खापाचा कसा एवढं मागवले. चला भावांनो अर्धा आम्ही पार्सल घेतलं कारण की आमचा खपला नाही हो आयटम म्हणून आम्ही पार्सल घेतलं आहे. आणि टाईम पण लय झालं त्यांना बंद करायचं होतं 12 वाजून गेलते म्हणून आम्हीच बोललो पार्सल करून दे. कशाला नुसतं आमचे मुलं आम्ही टाईमपास करू आणि ते फुकाड आमचे मागं नुसतं थांबतील. घरी आलेलो भावांनो मस्त की जातो फ्रेश वगैरे होतो कपडे चेंज करून डायरेक्ट झोपायची तयारी. पूर्ण पहिला चेकअप करायला लागतं किती काय राहिलं आहे. हे तर बाटले एवढे राहिलेत. आपला नवीन बिझनेस ओपन केलेला आहे आणि तिकडे आपण डिझेल आणलेलं आहे. याला न्यायला लागेल कुठंतरी. ह्यो डिझेल नाही तर आजच्या न्यायचं कोण. डिझेल माझा चोरून ना रातचे ह्यो कोण न्यायचा पाणी बिनी चोरून. भावांनो एकदम ब्रँड आहे बेली कंपनी. ह्योच पाणी प्या दुसरं पाणी पिऊ नका. ही माझ्याकडून तुम्हाला चांगली सूचना कळकळीची सूचना आहे न्यूज आहे. बेलीचा पाणी प्या दुसरी पाणी पिऊच नका दुसऱ्या कंपनीचा. मी नाव ना घेऊ शकत त्या कंपनीचं ना तर माझे घरी येतील ना डांडगाच्या उपट्या घालतील. ही घेतं म्हणून ही भारी कंपनी ना. अरे बाबा झाला माझ्या एअरपोर्टचा वाटोला. माझ्या मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा ना. असंच माझ्यावर प्रेम करत राहा.